आता एक अतिशय महत्त्वाची बातमी बघूया ती म्हणजे गेल्या 24 तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा जॅम आहे। गॅस टँकर उलटल्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक झाली आणि दोन्ही लेनवरती वाहनांच्या लांबच रांगा लागल्यात आणि 24 तासांपासून या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले नागरिक तहानलेले आहेत, उपाशी आहेत। तर लोकांच्या या संतापावरती सरकारनं टोल मुक्ती जाहीर केली। जवळपास 24 तासांपासून अधिक काळ ओलांडला तरी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कायम आहे। या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसलाय। अद्याप सरकारकडून कुणीही घटनास्थळी दिसत नाहीये किंवा ठोस मदत अशी पोहोचलेली दिसत नाहीये। आम्ही सकाळपासून इथे पण आम्हाला तिथे सांगायचं ना डेपोमध्ये की बाबा पुढे प्रॉब्लेम आहे किंवा काही तुम्ही येऊ नका किंवा काय इथून घरी जाऊ। आम्ही रिटर्न परत गेलो असतो ना, आता इथून शनी आम्हाला सोडले। बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना काल मध्यरात्रीपासून बसलाय। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर उलटला। यामुळे जुन्या महामार्गावरील खोपोलीजवळ दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक मार्गिका खुली करून दिली, तरी एक्सप्रेसवेवर अजूनही मोठी वाहतूक कोंडी आहे। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे प्रवासी एकाच ठिकाणी अडकले। तर उलटलेला टँकर अद्यापही काढण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। प्रोपिलिन गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर आणण्यात आला। तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली नाहीये। प्रशासन असं असतं का? थोडी तरी दखल घेतली पाहिजे। टँकर वलटला ठीक आहे, मान्य आहे, पण दुसरी सोय काय मग? असं म्हणजे याच्या पुढे आम्हाला विचार करावा लागेल तुम्हाला निवडून देताना। लोकशाही लोकशाही म्हणता, पण लोकशाही बद्दल काय आहे? काही सुद्धा नाहीये। याच्यामुळे पुढच्या वेळी सरकारने जागरूक राहायला पाहिजे। असं सरकार आम्ही निवडून देतो, तुमच्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो आणि तुम्ही काय करता? फक्त मतदान आल्यावर मतं मागायला येता, बाकी इतर वेळी काहीच नसतं। बेलापूरला एक तर मी जॉबला आहे, सुट्टी मिळत नाही मला आणि आता 1 वाजल्यापासून आम्ही एसटीत आहे। पुढे तरी आम्ही कसं जाणार तुम्ही सांगा बरं? उद्या जॉबला नाही आलं तर तिथं तरी आम्हाला काय बोलतील तुम्ही सांगा बरं? प्रॉब्लेम आहे तर सांगायला पाहिजे प्रवाशांनी, बसू नका तुम्ही, पुढे रोड बंद आहे। तर असं करून तर यांचं कसं चालणार? आमचे तिकिटाचे पण पैसे अडकलेत। काही ट्रक ड्रायव्हर्सनं रस्त्यावरच गॅस पेटवून जेवणाची तयारी केली, मात्र 24 तासांपासून अडकलेल्या प्रवाशांचे वाहतूक कोंडीनं आतोनात हाल झाले। ही वाहतूक कोंडी पाहता तिकडे पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या बसेसना सुद्धा थांबवून ठेवण्यात आले। या वाहतूक कोंडीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी 20 तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही। एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे।